चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मोठी घटना टळली आहे। करवण काटवण या गावाजवळील रेल्वेच्या बोगद्यामध्ये चंद्रपूर आगाराची बस पाण्यात अडकली। बहादुरली ते मूल असा प्रवास करणारी बस रेल्वे बोगद्यात शिरताच सायलेन्सरमध्ये पाणी गेल्याने बस बंद पडली। पावसाचं पाणी वाढल्याने बोगद्यातील पातळी रेडिएटरपर्यंत पोहोचली। मात्र सुदैवाने बसमधील 3 प्रवासी चालक आणि वाहक सुखरूप आहेत। ही घटना चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचं नोंद करण्यात आली आहे। पण घटनेनंतर आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी आणि यांत्रिक पथक हे घटनास्थळी दाखल होऊन बस बाहेर काढण्याचे प्रयत्न तिथे सुरू आहेत। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी हैदर शेख यांच्याकडे। हैदर, मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रयत्न सुरू झालेले आहेत बस पाण्यातून बाहेर काढण्याचे। या बोगद्यामध्ये अडकले, नेमका काय सगळा प्रकार झालाय? चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ठिकठिकाणी नदी नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत। त्यातच ही जी बस आहे ती मूल इथे असलेल्या एका कारवण काटवण जवळ एका बोगद्यातून जात होती। 2 फुटावर पाणी असल्यावर समजल्यावर त्यांनी बस जे आहे चालकाने टाकली होती, परंतु हळूहळू तो पाणी तो रेडिएटर पर्यंत पोहोचला आणि बस बंद पडली आणि त्या तात्काळ तिथील त्या चालक आणि वाहकने 3 प्रवासी बाहेर काढले आणि त्यानंतर हळूहळू पाणी जो आहे तो वाळू लागला आणि त्यानंतर बस आता पूर्णपणे ही त्या रेल्वे बोगद्याच्या पाण्यामध्ये बुडालेली आहे। तिथे आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ते बस काढण्याचे, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही सुदैवाने। त्यामुळे एक मोठी घटना टळलेली आहे। निश्चितच हैदर, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। बातमी आहे परभणी जिल्ह्यातून। परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामध्ये हजेरी लावली आहे आणि पूर्ण परभणी मार्गावरील पूल हा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे आणि नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत। परभणी जिल्ह्याचे काही दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय। पूर्ण परभणी मार्गावरील पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। मोठ्या प्रमाणामध्ये परभणीमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर पूर्ण पूल हा पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसून आलंय आणि यामुळे वाहतूक देखील तिथली बंद झाली आहे। वाहतुकीला काही पर्यायी व्यवस्था असेल तर त्या भागातून नागरिक वाहतूक करतात, पण या पुलावरून आता वाहतूक करणं अशक्य झालंय। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या पुलावरून वाहताना दिसून येत आहे। तर परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलंय। त्यातच या गावातील जिल्हा परिषद शाळेला पावसाच्या पाण्याने वेढा घातलाय। शाळा आणि परिसर हा पाण्याखाली गेलाय, त्यामुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडलाय आणि त्यामुळे शाळांच्या आजूबाजूला देखील पाणी साचलेलं आहे। दक्षिण सोलापूरची ही दृश्य आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस पडला। पावसामुळे तलाव तुडुंब भरून वाहू लागले। होडगी तलाव ओव्हरफ्लो झाला, रस्त्यावर पाणी आलं। होडगी तलावातील मासे पाण्यासह रस्त्यावर आले, त्यामुळे स्थानिकांनी मासेमारीचा आनंद लुटला। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांची विचारपूस केली। ज्या वसाहतींमध्ये पाणी शिरलं त्या ठिकाणी भेट देत शिंदेंनी नागरिकांची भेट घेतली। यावेळी प्रणिती शिंदेंनी सोलापूर पालिका आयुक्त आणि सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला। रस्त्याची कामं व्हायला पाहिजे होती, ती झाली नाहीत। 4 वर्ष झाले नगरसेवक नाही, अधिकारी आणि सत्ताधारी मिळून पैसे खातायत, असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला। 2 मिनिट थांबा।